बघा तो समर्थ कसा कबुतरांना उडवायला गेलाय। ₹18 एसीचा प्रवास करताना माझे मित्र आणि नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील। तर आज आपण जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर, जे की प्रभादेवीमध्ये आहे, मरीन लाईन्स आणि वाशीला। तर आता आपण आलो आहोत पनवेलला आणि पनवेलवरून आपण जाणार आहोत कुर्ल्याला आणि ट्रेनमध्ये गर्दी तर खूपच आहे। तर कुर्ल्याला जाण्याआधी आम्हाला थोडासा असा नाश्ता करायचा होता, म्हणून आम्ही उतरलो आहोत वाशीला। वाशी येथील पॉप्स वडापाव म्हणून फेमस असलेली जागा, तिथे आता आपण चाललो आहोत। वडापाव खायला आणि समर्थ टेस्ट करून दाखवतोय। समर्थ सर आहेत सध्या। कसा आहे तोंडाने सांग, खाऊन भारी आहे काय? मी देखील खाते, मी नेहमीच खातो। आणि हाय काय सुशांत, चला या खायला। समर्थ वडापाव खाऊन पोट भरला नाही तर समोसा पाव खायला लागला। याची भूक म्हणजे एखाद्या दानवासारखी। बघा तो समर्थ कसा कबुतरांना उडवायला गेलाय। आपण पोचलो आहोत सध्या कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून जरा आमचं युनिव्हर्सिटीत काम आहे, त्यामुळे आम्ही युनिव्हर्सिटीत आधी चाललोय, त्यानंतर आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहोत। तर युनिव्हर्सिटीत जाण्याकरिता आम्हाला इथे ₹18 एसीचा प्रवास करताना माझे मित्र आणि आता आम्ही पोचलो आहोत मुंबई युनिव्हर्सिटीत आणि येथील म्हणजे आजूबाजूचा परिसर एकदम असा सुंदर दिसत आहे, तुम्ही बघूच शकता। आताच आमचं युनिव्हर्सिटीतील काम देखील झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत दादर येथे जाण्यासाठी। तर कुर्ल्यावरून वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर अशा 3 लाईन्स आहेत आणि सध्या तरी आम्ही वेस्टर्न लाईन थ्रू दादरला जाणार आहोत CSMT ट्रेनमध्ये। दादर स्टेशनपासून थोड्याच अंतरावर बसचा एक स्टॉप आहे, तेथून तुम्ही सिद्धिविनायकला जाणारी बस देखील पकडू शकता। पण आम्ही सध्या तरी चालत जात आहोत, कारण का आम्हाला थोडं जरा मार्केट एक्सप्लोर करा। मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आज माझ्यासोबत आहे सुशांत पाटील आणि समर्थ गुंडुगुरी। तर आज आपण आलो आहोत सिद्धिविनायक मंदिर, जो की मुंबईमध्ये प्रभादेवी येथे आहे। आणि आम्ही येताना तरी दादरवरून आलो, म्हणजे कुर्ल्याला आधी उतरलो, कुर्ल्यावरून दादर आणि आता आम्ही आलो सिद्धिविनायक मंदिर, जे की दाखवतो तुम्हाला। मंदिरात दर्शनासाठी अशी खूप गर्दी नव्हती। आमचे हार्डली
5 ते 10 मिनिटात दर्शन देखील झालं. व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मंदिर आतून एकदम असा सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील एकदम असा शांत आहे. तर दर्शन घेऊन झाले आहेत आणि आता आपण निघालो आहोत मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी. नमस्कार सर, मी अभिजित पाटील आणि आज आपण गेलेलो जरासा आमचा काम होता जो की कुर्ल्याला होता युनिव्हर्सिटीचा. त्यानंतर आपण गेलो दादर येथील प्रभादेवीमधील सिद्धिविनायक गणपतीकडे आणि त्यानंतर आता आपण आलो आहोत मरीन लाईन्सला. आणि मरीन लाईन्सला येऊन आमच्या समर्थचा एक इंटरव्ह्यू देखील झाला, तो तर मी टाकेला. मरीनला येऊन जर तुम्हाला काय असं क्रिंज कंटेंट बघायला नाही मिळालं तर मजा नाही येईल. त्यामुळे मी ही व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता या व्हिडिओमध्ये. येथे कंटेंट शूटिंग चालू आहे, इंटरव्ह्यू चालू आहे. एकदम न्यूज चॅनल हिंदी TV. आणि आता आपण घेणार आहोत समर्थचा इंटरव्ह्यू. कंटिन्यू मी यूट्यूबला टाकील. आणि क्रिकेट बद्दल काय पण विचारा त्याला. आणि मी त्यांचा व्हिडिओग्राफर आहे सध्या, तो आपण आहे, पाहूया. शेवटचा कुठला मॅच बघितला? फायनल कुठला, कोणाचा? तर आम्ही हा व्हिडिओ जो आहे ना तो स्मोकिंगवर बनवता. ठीक आहे, तुम्ही कधी स्मोक केलं आहे आयुष्यात? म्हणजे कधी इच्छा झाली असं? तुमच्या मित्रांमधून कोणी कधी स्मोक केलं? बरेच. ठीक आहे, नावं नाही घ्यायची. हां, स्मोक असं कोण मित्र आहे का तुमचा ज्यांनी स्मोक खूप करायचा आधी पण नंतर त्यांनी सोडलं? कोणी असं चेन स्मोकर आहे म्हणजे रोजचे 10-15 सिगरेट वगैरे? 10-15 आहेत पण रोज लागतेच. कधी त्यांनी तुम्हाला बोललं असं की बाबा मला सोडायचं आहे पण जात नाही आहे, आवडीने पितात सगळे? थँक्यू सो मच. चॅनलची लिंक पण पाठव. तुमचं जे पार्टनर आहे म्हणजे इफ यू हॅव अ गर्लफ्रेंड किंवा बायको, जर तुम्ही लग्न करणार जेव्हा पण जर तुम्हाला असं चालेल का तुमची पार्टनर स्मोक करत? कायच स्पेसिफिक कारण त्यांना प्यायचं असतं तर नाही करत. जर तो नसेल करत तर बरोबर आहे ना आन्सर. थँक्यू. डबल डेकरचा अनुभव घेताना आम्ही
रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि आजचा व्लॉग इथे संपला आहे आपला. आणि सध्या जमलेला आहे आमचा समर्थ, बघा कसा झोपला आहे, जशी डेड बॉडी पडते ना तसा. अरे जागा आहे मला, पण झोपाची ॲक्टिंग भारी करतो. तर आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटू, बाय.